मिरज शहरात पोलिसांनी गॅस सिलेंडरच्या अवैध विक्री प्रकरणात मोठी कारवाई केली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक ऋतू खोबरागडे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक सरिता शिंदे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली। त्यांना मिळालेल्या माहितीवरून गल्ली नंबर 5 खोजनगर मालानगर रोड मिरज येथे छापा टाकण्यात आला। त्या ठिकाणी अभिजित विलास लोहार नावाच्या व्यक्तीला अवैधरित्या घरात गॅस सिलेंडर भरताना आढळून आले। त्याच्याकडून गॅस भरण्याचे उपकरण, नोटर व रेग्युलेटर गॅससह गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले। या कारवाईत आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास मिरज पोलीस करत आहेत। या प्रकारामुळे अवैध गॅस सिलेंडर विक्रीच्या धंद्याला मोठा धक्का बसला आहे। अवैध धंद्यावर पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी अशी माहिती दिल्यास तातडीने कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे।